Hello dear students, today we are going to learn 1.3 The Wild Boar and the Fox. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये 1.3 The Wild Boar and the Fox या गोष्टीचा अभ्यास करणार आहोत. ही गोष्ट आहे एक रानटी डुक्कर आणि कोल्ह्याची. The Wild Boar and the Fox. One day a wild boar was sharpening his tusks against the bark of tree. Against the bark of tree म्हणजे झाडाच्या बुंध्यावर. एके दिवशी एक रानडुक्कर एका झाडाच्या बुंध्याच्या सालीवर आपल्या सुड्यांना धार लावत होता. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. ते काम तो एकदम अत्यंत लक्षपूर्वक करत होता. देअर लिव्ह अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. आणि त्याच जंगलात एक कोल्हा राहत होता. ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. आणि तो कोल्हा नेहमीच जंगलातील इतर प्राण्यांची टिंगलटवाळी करण्याची संधी शोधत असे. वेन ही सॉ द वाईल्ड बोअर ही डिसाइडेड टू टीज हिम. टीज म्हणजे चिडवणे. मग एके दिवशी त्याने त्या रानडुकराला पाहिले आणि त्याला चिडवण्याचे, त्याची टिंगलटवाळी करण्याचे ठरवले. ही began to walk around the trees, looking left and right and up and down. डावीकडे, उजवीकडे आणि वर खाली पाहत तो त्या झाडांच्या अवतीभोवती फिरू लागला. He also began to act as if he was really scared. आणि त्याने असे दर्शवायला सुरुवात केली की तो जसा काही खूपच घाबरलेला आहे. But the boar did not pay any attention to him. पण त्या रानडुकराने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. आणि तो त्याचं काम शांततेने करत राहिला. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ ग्रीन. ग्रीन म्हणजे स्माईल करणे. अखेरीस मग त्या कोल्ह्याने उपहासाने हसत तो त्या रानडुकराला म्हणाला, वाय आर यू डुईंग दॅट. तू ते असे का करीत आहेस. आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डिड नॉट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. त्याने असे सांगितले की मी खूप प्रयत्न केला परंतु मला इथे कोणताही शत्रू किंवा एखादे संकट दिसले नाही. हिडन एनिमी म्हणजे छुपा शत्रू. येथे मला कोणताही छुपा शत्रू किंवा छुप संकट दिसलं नाही. ट्रू रिप्लाइड द बोर. खरे आहे. रानडुकराने काय उत्तर दिलं आहे ते खरे आहे. जस्ट नाऊ देअर मे नॉट बी एनी डेंजर. आत्ता या क्षणी एखादं संकट नसेलही. ओके. बट वेन इट रिअली कम्स देअर वोंट बी एनी टाईम टू शार्पन माय टस्क. आता या क्षणी एखादं संकट येथे नसेलही परंतु ते खरोखरच येईल एखाद दिवशी. तेव्हा माझ्या सुळ्यांना धार लावायला मला जरासुद्धा वेळ मिळणार नाही. म्हणून त्यावेळी वापरण्यासाठी माझी हत्यारे, शस्त्र सज्ज असलीच पाहिजेत. माय वेपन्स हॅव टू बी रेडी फॉर यूज देन. म्हणजे त्यावेळेस यूज करण्यासाठी माझी शस्त्र माझ्याजवळ तयार पाहिजेत. इफ आय एम नॉट रेडी. जर मी त्यावेळी तयारीत नसेल, आय विल हॅव टू सफर. म्हणजे मला त्यावेळेस संकटाचा सामना करावा लागेल किंवा मला दुःख भोगावं लागेल. दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. म्हणजे या गोष्टीतून आपल्याला असं शिकायला मिळतं की आपण नेहमी पूर्णतः तयारीत असायला पाहिजे. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनट. म्हणजे आपलं जे कामं उरकून घेण्याचं काम आहे ते अखेरच्या किंवा शेवटच्या क्षणावर सोडून देऊ नका. ते वेळच्या वेळी करा अशी ही गोष्ट आपल्याला शिकवते. वाईल्ड लिव्हिंग इन अ जंगल म्हणजे जंगली. बोअर अ वाईल्ड पिग म्हणजे रानडुक्कर. टस्क्स म्हणजे अ पेअर ऑफ लॉंग पॉइंटेड टीथ दॅट सम ॲनिमल लाईक द एलिफंट हॅव. टस्क म्हणजे हत्तीला जसे सुळे असतात, मोठे दात असतात, त्याच प्रकारचे सुळे हे रानडुकराला सुद्धा असतात. त्यांना टस्क म्हटले जाते. बार्क द टफ आउटर कवरिंग ऑफ मेन ट्री ट्रंक अँड ब्रांचेस. म्हणजेच झाडाच्या बुंध्याची साल. ग्रीन म्हणजे स्माईल म्हणजे उपहासाने हसणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गोष्टीच्या खाली दिलेला स्वाध्याय पाहू. फर्स्ट, लिसन टू द स्टोरी केअरफुली. ॲज यू लिसन टिक ओनली दोज वर्ड्स दॅट अपियर इन द स्टोरी.
म्हणजे आपल्याला गोष्ट लक्षपूर्वक ऐकायची आहे आणि ऐकत असताना फक्त गोष्टीमध्ये असलेल्या शब्दांना टिक करायचं आहे. तर आपण पाहूया आता कुठले कुठले शब्द आलेले आहेत. वाईल्ड हा शब्द आलेला आहे. त्यानंतर माइल्ड हा शब्द नाही आहे. ओअर, बोअर, तर बोअर हा शब्द आहे. ऑक्स, बॉक्स, फॉक्स. ऑक्स आणि बॉक्स हे शब्द आपल्या स्टोरीमध्ये नाही आहेत, तर फॉक्स हा शब्द आहे. डार्क, बार्क, तर बार्क हा शब्द आहे. त्यानंतर गन, फन, फन. सॉ, रॉ, सॉ. प्लीज, टीज, टीज. टॉक, वॉक, वॉक. पे, डे, डे. वर्ड, वर्क, वर्क. हार्ड, कार्ड, तर हार्ड. दोघं शब्दांपैकी हार्ड हा शब्द आपल्या स्टोरीमध्ये आलेला आहे. वॉन्ट हा शब्द आलेला आहे. चान्स, डान्स, तर चान्स हा वर्ड स्टोरीमध्ये आलेला आहे. सेकंड, फाइंड अँड लेबल द फॉलोइंग इन द पिक्चर ऑन पेज 7. आता पान क्रमांक 7वरील चित्रात पुढील गोष्टी शोधायच्या आहेत आणि चित्रात त्यांच्या नावांची लेबल लावायची आहे. अ वाईल्ड बोअर, टस्क, अ ट्री ट्रंक. येथे आपल्याला चित्रात दिलेलं आहे. तर हे येथे वाईल्ड बोअर आहे. त्यानंतर या त्याच्या टस्क आहेत आणि ट्री ट्रंक म्हणजे झाडाची साल. तर ही येथे झाडाची साल आहे. लिसन केअरफुली अँड आन्सर द क्वेश्चन्स ओरली यूजिंग ओनली वन वर्ड ऑर फ्रेज. आता पुढे काही प्रश्न दिलेले आहेत आपल्याला. तर त्या पुढील प्रश्नांची उत्तरे आपल्याला फक्त एका शब्दात किंवा एका शब्दसमूहामध्ये तोंडी सांगायची आहेत. तर पहिला प्रश्न काय आहे? वन डे अ वाईल्ड बोअर वॉज शार्पनिंग हिज टस्क अगेन्स्ट द बार्क ऑफ ट्री. व्हॉट वॉज द बोअर डुईंग? एके दिवशी एक रानडुक्कर त्याचे टस्कला धार लावत होता झाडाच्या बुंध्यावर. तर तो काय करत होता? तर याचं उत्तर येईल शार्पनिंग हिज टस्क, म्हणजे तो त्याच्या सुळ्यांना धार लावत होता. सेकंड, ही वॉज डुईंग इट केअरफुली. हाऊ वॉज ही डुईंग इट? तर केअरफुली, तर त्याचे काम तो कशा प्रकारे करत होता? अत्यंत काळजीपूर्वक, म्हणजेच केअरफुली. थर्ड, देअर लिव्ह अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. हू लिव्ह इन द सेम फॉरेस्ट? तर त्या जंगलात एक कोल्हा राहत होता. तर त्याच जंगलात आणखी कोण राहत होते? म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रश्नातच उत्तर शोधायचं आहे. म्हणजे प्रश्नातच उत्तर लपलेलं आहे. तर आपल्याला येथे उत्तर देता येईल अ फॉक्स. वेन द फॉक्स सॉ द वाईल्ड बोअर ही डिसाइडेड टू टीज हिम. हू सॉ द वाईल्ड बोअर? व्हॉट डीड ही डिसाइडेड टू डू? तर ज्यावेळी कोल्ह्याने रानडुकराला पाहिले आणि त्याला चिडवण्याचे ठरवले, तर येथे विचारले आहे की कोणी रानडुकराला पाहिले आणि त्याने काय करायचे ठरवले? तर याचं उत्तर फॉक्स डिसाइडेड टू टीज हिम. द बोअर डिड नॉट पे एनी अटेन्शन टू हिम. डिड द बोअर पे एनी अटेन्शन टू हिम? म्हणजे त्या रानडुकराने त्या कोल्ह्याकडे अजिबातच लक्ष दिले नाही. तर येथे प्रश्न विचारलेला आहे डिड द बोअर पे एनी अटेन्शन टू हिम, म्हणजे रानडुकराने त्याच्याकडे लक्ष दिले का? नो, ही डिड नॉट, म्हणजे त्याने त्याच्याकडे लक्ष दिले नाही. मॅच द वर्ड्स ऑर फ्रेजेस इन ए अँड बी विथ रेफरन्स टू द स्टोरी. आता ए मध्ये पहा काय दिलेलं आहे. लुक फॉर, मेक फन ऑफ, शार्पन, पे अटेन्शन टू. आणि बी या बॉक्समध्ये काय दिलेलं आहे? टस्क, द फॉक्स, अ चान्स, अदर ॲनिमल्स. तर लुक फॉरसाठी काय आन्सर येईल? अ चान्स, मेक फन ऑफ, अदर ॲनिमल्स, शार्पन, टस्क, पे अटेन्शन टू द फॉक्स. द फॉलोइंग स्पीचेस शो अप द नेचर ऑफ द स्पीकर. केस द स्पीकर, द वाईल्ड बोअर अँड द फॉक्स. विद्यार्थी मित्रांनो, आता येथे आपल्याला खाली काही स्टेटमेंट्स दिलेले आहेत.
काही स्पीचेस दिलेले आहेत जे आपल्याला ओळखायचं आहे की त्या बोलणाऱ्याचा स्वभाव कसा आहे, बोलणारा रानडुक्कर आहे की कोल्हा आहे याचा आपल्याला तर्क लावायचा आहे. म्हणजेच आपल्याला आता स्टोरीमधून तर समजलेच आहे की वाईल्ड बोअरचा नेचर, त्याचा स्वभाव कसा होता आणि फॉक्सचा स्वभाव कसा होता. तर वाईल्ड बोअर कसा होता, अगदी शांततेने काम करणारा, आणि कोल्हा कसा होता तर इतरांचे दोष काढणारा किंवा त्यांना चिडवणारा होता. तर आता आपण पुढील स्पीचेस वाचू आणि त्यावरून ठरवू की ते वाक्य कोण बोललं असेल. आय हॅव इन्व्हायटेड सम फ्रेंड्स फॉर पार्टी दिस इव्हिनिंग. म्हणजे मी माझ्या काही मित्रांना पार्टीला संध्याकाळी इन्व्हाइट केलेलं आहे. आय मस्ट टायडी अप द हाऊस बिफोर 4 PM. म्हणजे मला माझं घर व्यवस्थित नीटनेटकं आवरून घेतलं पाहिजे. तर हे वाक्य कोण बोललं असेल तर द बोअर. आय हॅव टू कॅच अ 7 AM ट्रेन टुमॉरो. आय नीड टू पॅक माय बॅग टू नाईट. म्हणजे मला सकाळी 7 वाजेला ट्रेन पकडायची आहे, तर मला आज रात्री पॅक करायची मला गरज आहे. तर हे वाक्यसुद्धा रानडुक्कर म्हटलं असेल. These ants are so stupid all the time. They are busy collecting food. These ants are so stupid म्हणजे या मुंग्या मूर्ख आहेत. They are busy collecting food आणि नेहमी त्या अन्न जमा करीत असतात. तर हे वाक्य कोण बोललं असेल तर फॉक्स. तर या वाक्यातून आपल्याला असं लक्षात येतं की बोलणारी व्यक्ती मुंग्यांच्या चुका काढीत आहे. तर असा स्वभाव कोणाचा होता तर फॉक्सचा होता. म्हणूनच येथे उत्तर येईल द फॉक्स. सिस्टर, थँक यू फॉर द लड्डूज. नाऊ गिव्ह मी अ हॅमर सो दॅट आय कॅन ब्रेक देम. सिस्टर म्हणजे ताई, मला लाडू दिल्याबद्दल धन्यवाद. आता मला एक हातोडी दे. हॅमर म्हणजे हातोडी, जेणेकरून मी त्या लाडूंना फोडू शकेल. तर असं वाक्य बोललं असेल द फॉक्स, कारण की येथे पहा, त्याला येथे लड्डू मिळालेले आहेत तरी तो येथे त्याचा उपहास करीत आहे. म्हणजे ते लाडू मला हातोडीने फोडावे लागतील अशा प्रकारे तो उपहास करीत आहे. म्हणून येथे उत्तर येईल द फॉक्स. 6. लर्न द फॉलोविंग इडियम्स अबाउट ॲनिमल्स. आता येथे प्राण्यांविषयीच्या पुढील वाक्प्रचारांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. इडियम्स म्हणजे वाक्प्रचार. ॲज स्लाय ॲज अ फॉक्स. म्हणजेच स्लाय म्हणजे लबाड किंवा लुच्चा, म्हणजेच कोल्ह्यासारखा लबाड. ॲज क्वाईट ॲज अ माऊस. म्हणजे उंदरासारखा शांत किंवा गप्प. ॲज ब्रेव ॲज लायन. ब्रेव म्हणजे शूर, म्हणजेच सिंहासारखा शूर. ॲज स्टबर्न ॲज अ म्यूल. म्हणजेच स्टबर्न म्हणजे हट्टी आणि म्यूल म्हणजे खेचर, म्हणजे खेचरासारखा हट्टी. ॲज स्ट्रॉंग ॲज ॲन ऑक्स. म्हणजे बैलासारखा बलवान किंवा सशक्त. ॲज फ्री ॲज बर्ड. म्हणजे फ्री म्हणजे मुक्त किंवा स्वतंत्र, म्हणजे पक्ष्यासारखा मुक्त किंवा स्वतंत्र. ॲज बिझी ॲज बी. बिझी म्हणजे कामात मग्न असणे, मधमाशीसारखं कामात व्यग्र असणे किंवा मग्न असणे. ॲज स्लो ॲज स्नेल. स्लो म्हणजे हळुवार आणि स्नेल म्हणजे गोगलगाय, तर गोगलगाईसारखा मंद किंवा धीमा. ॲज प्राऊड ॲज अ पिकॉक. म्हणजे मोरासारखा गर्विष्ठ किंवा अहंकारी. येथे प्राऊडचा अर्थ आहे गर्विष्ठ किंवा अहंकारी. 7. फाइंड ॲट लिस्ट 3 सुटेबल ऑब्जेक्ट्स फॉर द फॉलोविंग ॲक्शन वर्ड्स. आता पुढील क्रियापदांसाठी प्रत्येकी आपल्याला निदान 3 योग्य वस्तू शोधायच्या आहेत. जसे की आपल्याला येथे दिलेलं आहे. आता शार्पन या शब्दासाठी आपण काय काय शोधलेलं आहे. सीझर्स, टस्क, अ नाईफ, पेन्सिल आणि युअर माइंड. म्हणजे शार्पन आपण धार कशाला लावू शकतो तर कात्रीला किंवा सुळ्यांना. अ नाईफ म्हणजे चाकू, पेन्सिल आणि युअर माइंड म्हणजे आपल्या माइंडला सुद्धा आपण शार्प करू शकतो. तसंच आता पुढील क्रियापद आहे राईट. राईटसाठी आपण काय लिहू शकतो. अ लेटर, अ स्टोरी, अ बुक. तसेच डेकोरेटसाठी अ स्टेज, अ होम, अ हॉल. पेंटसाठी
a picture, walls, a box. Draw a line, a picture, a map. Play cricket, games, trick. Open the door, your mind, a shop. Close the eyes, the windows, the umbrella. Wash the clothes, mouth and dirt. Polish the shoes, the belt, your knowledge. Throw the leftover, a stone, a ball. Catch a ball, this mango, a train. Break the rule, a stick, a bottle. pour म्हणजे ओतणे. टी ड्रिंक्स वॉटर. फिल म्हणजे भरणे. अ बकेट, ड्रम, स्टमक. कट an apple, a finger, a paper. जॉईन म्हणजे जोडणे. द सर्कल, लाईन्स, बोथ एंड्स. फाइंड म्हणजे शोधणे. अ पेपर, मॅट, अ ब्लँकेट. मेजर म्हणजे मोजणे. द लेंथ, हाईट अँड एरिया. रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे. अम्ब्रेला, शूज, मशीन. 8. ट्राय टू थिंक ऑफ डिफरंट आन्सर्स टू द फॉलोइंग वाय क्वेश्चन्स. राईट डाऊन ॲट लिस्ट 2 ऑफ देम इन इंग्लिश. आता पुढील व्हाय प्रश्नांची वेगवेगळी उत्तरे देण्याचा प्रयत्न करायचा आहे. निदान 2 प्रश्नांची इंग्रजीत उत्तरे लिहायचं आहे. व्हाय आर यू रीडिंग दिस स्टोरी. तर याचं उत्तर काय येईल. आय लाईक इट किंवा इट्स इंटरेस्टिंग. व्हाय आर यू क्राईंग. माय फ्रेंड इज टीजिंग मी किंवा आय हॅव लॉस्ट माय बुक. व्हाय आर यू लाफिंग म्हणजे तू का हसत आहेस. इट इज माय हॅबिट. आय हर्ड अ फनी जोक. व्हाय आर यू सिटिंग ऑन द टेबल. दिस इज माय टेबल. आय फील लाईक अ किंग हिअर. व्हाय आर यू शाउटिंग. तू का ओरडत आहेस. आय शाउट whenever I like to shout. I am shouting because people should look at my fancy dress. Why are you eating so fast? याचं उत्तर आहे I want to win running race. I am eating fast because I wish to grow fast. 9. Read the situation and the answer. Guess the why questions that Akshay asked. आता येथे ABC मध्ये प्रसंग वाचायचे आहेत आणि अक्षयने विचारलेले प्रश्न अंदाजाने सांगायचे आहेत. अमित अँड अजय आर फायटिंग. वाय क्वेश्चन. का भांडत आहेत ते. अक्षय विचारतो आहे व्हाय आर यू फायटिंग विथ अजय. अमितने आन्सर काय दिलेलं आहे. आता इथे अमित उत्तर आहे म्हणजे आपल्याला अक्षयने अजयला प्रश्न विचारला आहे. तर व्हाय आर यू फायटिंग विथ अजय. अमितने उत्तर दिलेलं आहे ही टूक माय पेन्सिल अँड ब्रोक इट. त्याने माझी पेन्सिल घेतली आणि तोडून टाकली. बी. अजय इज गोईंग होम. आता येथे अक्षय अजयला काय विचारतो आहे व्हाय आर यू गोईंग होम. तर अजयने उत्तर दिलेलं आहे आय एम हंग्री. मला भूक लागलेली आहे म्हणून मी घरी जात आहे. अमित इज वेटिंग ॲट द बस स्टॉप. अक्षय. व्हाय आर यू वेटिंग ॲट द बस स्टॉप. अमित. आय एम वेटिंग फॉर द 10 o'clock बस. म्हणजे मी 10 वाजेची जी बस आहे तिचा मी वेट करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण द वाईल्ड बोर अँड द फॉक्स या स्टोरीचा अभ्यास केलेला आहे. ही स्टोरी तुम्ही नक्कीच एन्जॉय केली असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.